नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या सेकंड पार्टमध्ये. आपल्या अंजनी फोर्टच्या माझ्या अवस्था बघू शकतात चेहऱ्याची कशी झाली. तर आता आपण फोर्ट चढायला स्टार्ट करूया. आणि माझ्यासोबत जे तुम्हाला दाखवलं ते स्टार्टिंगला ते आर्यन आणि अक्षय सेटलमेंट करतात आहे सगळी, म्हणजे वरती चढायचं. तर सो आता आपण स्टार्ट करूया ट्रेकला. आणि आता मी ती तिकीट वगैरे काढली, इकडे व्हेरीफाय करणार वगैरे, नंतर मग आम्हाला वरती सोडतील. आता मी गोप्रोमध्ये शूट नाही करणार कारण की गोप्रो बोलता इथं अलाउड नाही. तर बघूया कसं काय पुढचा प्रवास होतो आमचा. मित्रांनो, आता आपण तिकडे तिकीट चेक केले त्या साईडला आणि आता आपण ट्रेकला स्टार्ट केलेलं आहे. इथं बघू शकतात हा ट्रेक आता सुरू केलेला आहे आपण. आता या ट्रेकला आपल्याला किती टाईम लागणार आहे तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच. आता आपण ट्रेकला सुरुवात केली आहे. माझे चेहरा माझा एकदम बेकार झाला आहे, सगळी धूळ दिसते ना चेहऱ्यावर. बघायला पाहिजे होतं. गोरा झाला वाटतं. ठीक आहे आर्यन, सगळं खाऊ वगैरे बॅगमध्ये ठेव. आपण ठेवले. हां, माकडे येऊन खाऊन जातील. आज आपण आलो आहोत नाशिक जवळील एका अशा ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणी जिथे इतिहास, पौराणिक कथा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. हे ठिकाण म्हणजे अंजनेरी. अंजनेरी हे नाशिक पासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर वसलेलं आहे. अंजनेरीची टेकडी साधारण 1309 मीटर उंच असून तिचा माथा तुलनेने सपाट आहे. या टेकडीला 3 शिखरे असल्यामुळे तिला त्रिकूट असंही म्हटलं जातं. तर मित्रांनो, हा पॅच बघू शकता. तिथे चालताना थोडा आरामात, कारण की अंजनेरी नाव तसं पडलं. अंजनेरीचं सर्वात मोठं धार्मिक महत्व म्हणजे हे ठिकाण अंजनी माता आणि भगवान हनुमान यांच्या कथेशी जोडलं जातं. लोकमान्यतेनुसार अंजनी मातेच्या पोटी याच परिसरात पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या पर्वताला अंजनेरी हे नाव मिळाल्याचं सांगितलं जातं. अंजनेरीचा इतिहास पण अंजनेरीची ओळख फक्त धार्मिक ठिकाण म्हणून नाही. इतिहास पाहिला तर अंजनेरी हे प्राचीन काळापासून एक महत्त्वाचं राजकीय आणि व्यापारी केंद्र होतं. किल्ल्याच्या परिसरात असलेले हनुमान मंदिर हे या ठिकाणच्या आकर्षणांपैकी एक आहे. ट्रेक करताना डोंगराची चढाई, आजूबाजूची हिरवाई आणि शांत वातावरण अनुभवत आपण हनुमानाच्या दर्शनासाठी पोहोचतो. तर खाली तुम्ही बघू शकतात, खाली एक तलाव आहे. असंच अजून एक तुम्हाला वरून दाखवतो एक तलाव. मित्रांनो, आता आपण आलो आहोत वरती. इथून तुम्हाला मी दाखवलं तो लेक, तसाच एक लेक तुम्हाला वरतून अजून बघायला भेटेल. तिथे असं म्हणतात की हनुमानाच्या पायाचा ठसा आहे तिकडे, तो तुम्हाला आता मी दाखवतो.
हनुमान म्हणजे शक्ती, धैर्य, भक्ती आणि निष्ठेचं प्रतीक. या शांत डोंगर रांगांमध्ये हनुमानाचं दर्शन घेताना मनाला एक वेगळाच आनंद आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. पावसाळ्यात अंजेरीचा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो. धुक्याने वेढलेले डोंगर, गार वारा आणि निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हनुमान मंदिर हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय आहे. किल्ल्याच्या परिसरात फिरताना आपल्याला इतिहासाच्या खुणा आणि जुन्या दगडी रचनांचे अवशेषही पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील किल्ले हे केवळ पर्यटनाची ठिकाणं नाहीत, ते आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची जिवंत ओळख आहेत. आणि म्हणूनच अंजेरी किल्ल्यावर येताना निसर्गाचा आनंद घ्या, हनुमानाचं दर्शन घ्या आणि या ऐतिहासिक वारशाची काळजी घ्या. आता तुम्ही बघितलं ट्रेक करताना आम्हाला सगळ्यांना ट्रेक करत आलो आपण. आता ही जागा बघतो तुम्ही आरामाची बसू शकता. इथे आरामात बसल्याच्या नंतर तुम्हाला तिथे एक्झॅक्टली मला दिसत असेल इकडे ऑरेंज तिथे आपलं अंजनी माताचं मंदिर आहे. म्हणजे आता आपण तिथं जाऊन दर्शन घेऊ. तिथं पुढे जाऊन आपण हनुमान मंदिरात दर्शन घेऊ. तर हे बघू शकतात अंजनी माताचं मंदिर आणि जिथे गर्दी दिसत असेल समोर वरती तिथे आपलं हनुमानाचं मंदिर आहे. तर आपण जाऊया आपण. राम द्वारे तुम रखवारे होत नाही सारे सब सुखने तुम्हारी शरणा दुर्लक्षक काहू बोलना आपन जय समारोह बाबे तीनों लोग हां से कापे भूत विशाल विकट नहीं मन महादेव. हा तो हनुमानाच्या पायाचा ठसा. तर मला दाखवता आलं तर वरून दाखवतो तुम्हाला, कारण की आता फॉग भरपूर आहे. जर फॉग कमी झाला तर वरून दाखवतो तुम्हाला, वरून पूर्ण क्लिअर पिक्चर दिसेल. असा फुल पायाच्या शेपने ठसा आहे हनुमानाचा. तर आता आपल्याला जायचं वरती, पण इथे तुम्ही बघू शकता हनुमानाची गुफा आहे समोर. इथे जर तुम्ही गेला तर 200 मीटरवरती लिहिलं आहे हनुमानाची गुफा. पण आता आपण सध्या दर्शन करूया हनुमानाचं. आपण दर्शन केलं की अंजनी माताचं मंदिराचं दर्शन केलं. आता आपण वर जातो हनुमानाचं मंदिरचं दर्शन करायला. हनुमानाच्या पाऊलखुणा. अंजेरी किल्ल्याच्या परिसरात हनुमानाशी संबंधित पाऊलखुणा पाहायला मिळतात. स्थानिक श्रद्धेनुसार या पाऊलखुणा हनुमानाच्या पदस्पर्शाशी जोडल्या जातात. अशी आख्यायिका आहे की हनुमान या परिसरातून गेले होते आणि त्यांच्या पावलांच्या खुणा येथे उमटल्या. या पाऊलखुणांना स्थानिक भाविकांकडून मोठं धार्मिक महत्त्व दिलं जातं. अनेक भाविक आणि पर्यटक
किल्ल्यावर येताना या ठिकाणी थांबून दर्शन घेतात आणि आशीर्वाद घेतात। मात्र एक महत्वाची गोष्ट म्हणजे या पाऊलखुणा प्रत्यक्ष हनुमानाच्या आहेत याचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही। त्यामुळे याकडे स्थानिक लोकांची श्रद्धा आणि प्रचलित आख्यायिका म्हणून पाहणे योग्य ठरेल। इतिहास आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी अंजेरी किल्ल्याची ही भटकंती नक्कीच खास ठरते। जय हनुमान, जय महाराष्ट्र। समोर बघू शकतात अजिबात लोक दिसत नाहीत कोण येताना। मित्रांनो आता आपण मंदिराजवळ आलो। समोर बघू शकत मंदिर। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिह लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमत के संगे, कंचन वर्ण विराज सुवेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्र ओ ध्वजा विराजय, कांधे मूंज जनेवो साजय, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणीयति चातुर, राम काज करिबे को आतुर, प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया, सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे। राम 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 जय श्री राम, राम राम जय श्री राम, राम 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 जय श्री राम, राम राम जय श्री राम, लाय संजीवन लखन जियाये, श्री रघुवीर हर्ष उर लाए, रघुपति कीन्ही बहुत बढ़ाई, तुम मम प्रिय भरते सम भाई, सहस वदन तुम रोजस गावे, अस कहि श्रीपति कंठ लगावे, सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा, जम कुबेर दिक्पाल जहाते, कवि कोविद कहि सके कहाते, तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा, राम मिलाय राजपत दीन्हा, तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, युग सहस्त्र योजन पर भानु, लील्यो ताहि मधुर पल जानो, प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि, चलति लांघि गए अचरज नाही, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे तेते। राम 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 जय श्री राम, 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 राम दुआरे तुम रखवारे, होतन आज्ञा बिनु पैसारे, सब सुख लाहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहू को डरना, आपन तेज समारो आप, तीनों लोक हांगते कांपे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासै रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वेरा, संकट से हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे, सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे, चारों युग प्रताप तुम्हारा है, प्रसिद्ध जगत उजियारा, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। राम 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 जय श्री राम, 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 अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, असवर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा, तुम्हारे भजना राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे, अंत काल रघुपति पुर जाए, जहाँ जन्म हरि भक्त कहाए, और देवता चित्तन धरये, हनुमति से ये सर्व सुख करये, संकट हटाए मिटाए सब पीरा, जो सुमिरै हनुमत बलवीरा, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई, जो शतवार पाठ कर कोई, चोट ही बंदी महासुख होई, जो यह पढ़े हनुमान चालीसा, हो या सिद्धि साखी गौरी सा, तुलसीदास सदा हरि चेरा, की जय नाथ हृदय महडेरा। राम 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 जय श्री राम, राम राम जय श्री राम, राम 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 जय श्री राम।
आता आपण दर्शन केलं मंदिराचं. ते आर्यनच्या मागेच आहे, तुम्हाला दाखवतो आर्यन दुधामुळे दिसणार नाही, दिसते तुम्हाला म्हणजे हा हेच हे मंदिर समोर. तर आता आपण दर्शन केलं आहे मंदिराचं. आता आपण खाली जाऊया. आपले ट्रेक पूर्ण कंप्लीट झाले, आपण दर्शन पण झालेलं आहे. आपण खाली जाऊन आपण आता किती वाजेपर्यंत पोहोचतो ते बघूया. त्यानंतर आपल्याला निघायचं आहे मुंबईला. कॉज आता वाजले 3, जायपर्यंत आपल्याला किती वाजता ते बघूया. त्याला काहीतरी खाऊन पिऊन घेऊया, नंतर मी तुम्हाला दाखवतो खाली गेल्यावर आमचे पुढचे प्लॅन्स. तर चला मग. तर आमचा तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आता आम्ही आलो खाली, म्हणजेच जो आपला गड होता म्हणजे अंजेरी फोर्ट, हा बघा अंजेरी फोर्ट जो गड होता आपला, तो आता आपण कवर केलेला आहे. आणि कवर करून आता आपण निघालो. मी माझी तयारी केली, अक्षय तिकडे त्याची तयारी करते, आर्यन पण रेडी आहे. आता सगळ्यांचे जरा हालत डाऊन झाले, कारण की सकाळी ड्राईव्ह केलं, आता परत ट्रेक करून लगेच निघायचं आहे. सो आता निघू, त्यात काय एवढं इश्यू नाही, कारण की एकदा गाडीवर बसलं की काय वाटत नाही. सो मला एकदा परत कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटा नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.